मराठा समाजाला 2 आरक्षण, सीबीसीतून 10% वेगळं आरक्षण की ओबीसी मध्ये समावेश, सरकारनं निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार. जिथे न्यायदान होतं तिथून जातीयवादाची अपेक्षा नाही. मराठ्यांना 3 आरक्षण आहे असं वाटत असल्यास सरसकट आरक्षण देऊन टाका. हायकोर्टाच्या भूमिकेनंतर जरांगेंची मागणी. तुम्ही ईडब्ल्यूएस, मराठा, कुणबी आरक्षण घेणार, मग बाकीच्यांनी जायचं कुठे? छगन भुजबळांचा हल्लाबोल. मराठा समाज इतरांपेक्षा पुढारलेला मागास नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटल्याचा पुनरुच्चार. कुणाला नेपाळला सोडायचं हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रात राहायचं आहे का? भुजबळांना नेपाळला सोडा या जरांगेंच्या टीकेला वडेट्टीवारांचं उत्तर. भुजबळांची इतकी बाजू घेताय, मात्र भुजबळ तुम्हाला ओबीसींचा नेता होऊ देत नाही, तुमच्या बैठकीला येत नाही. जरांगेंचा वडेट्टीवारांवर निशाणा. कुणबी दाखल्यांद्वारे तुम्ही ओबीसीत आलाय, आता आमच्यातील क्वालिफाईड मुलांची नावं सुचवतो. पहिले 11 विवाह आपापल्यामध्ये ठरवूया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा भर सभेत जरांगेंना प्रस्ताव. लक्ष्मण हाके त्यांची मुलगी ओबीसीतील बागवानाला देणार का? ओबीसी तरुणांच्या लग्नाच्या प्रस्तावावर मराठा समन्वयक योगेश केदार यांचा पलटवार. सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरू. सातारा आणि औंध गॅझेटचा अहवाल पुढच्या आठवड्यात उपसमितीपुढे सादर होणार. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अहवालावर चर्चा.